आपण पाहताय महाधुरळा. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गेले 1.5-2 वर्षे ज्याची अनेकांना प्रतीक्षा होती, प्रचंड प्रतीक्षा होती, मोठी प्रतीक्षा होती, त्या महामंडळावर आता काहींची वर्णी लागणार हे जवळजवळ निश्चित झालंय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता मनावर घेतलेला आहे आणि त्या संदर्भातल्या हालचाली आता जोरात सुरू झाल्या आहेत. नेमकं कोणाला कोणतं महामंडळ, कोणत्या पक्षाला महामंडळ, कोणत्या पक्षाला किती टक्के महामंडळ या संदर्भातला निर्णय झाला आहे. त्यामुळे महिनाभरात आता अनेकांना महामंडळाची लॉटरी लागणार आहे. ज्यांना आमदार होता आलं नाही, खासदार होता आलं नाही किंवा अन्य नगरसेवक होता आलं नाही, जिल्हा परिषद सदस्य होता आलं नाही, पण आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक करण्यासाठी ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले, ज्यांनी आपली ताकद वापरली, अशांना आता महामंडळाचं गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे आता अचानक या संदर्भातल्या हालचाली वेगावल्या आहेत. 2 दिवसापूर्वी या संदर्भात निर्णय घेण्यासाठी मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री हसन मुश्रीफ या 6 जणांची एक बैठक झाली. या बैठकीत फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आणि यानुसार आता कोणत्या पक्षाला कोणतं महामंडळ या संदर्भातली चर्चा या 2-3 दिवसात सुरू होईल. साधारणतः भाजपला आमदारांची संख्या मोठी असल्यामुळं 48% महामंडळ हे भाजपला मिळतील, 29% महामंडळ हे शिवसेनेला आणि 23% महामंडळ ही राष्ट्रवादीला मिळणार आहेत. अगदी राज्य पातळीवर अनेक महत्त्वाचे महामंडळ आहेत. सिडको आहे, म्हाडा आहे, देवस्थान समिती आहेत. याशिवाय अनेक अतिशय महत्त्वाची महामंडळ आता वाटप तातडीनं सुरू करण्यासाठी एकूणच हालचालींना वेग आलेला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत काहींना शब्द देण्यात आले, काहींना थांबवलं गेलं. महापालिका निवडणुकीत आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही काही ठिकाणी असाच प्रयोग झाला. त्यामुळे आता 1.5-2 वर्षानंतर आपल्याला एक महत्त्वाचं पद मिळणार या अपेक्षेनं सगळेच सक्रिय झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात नेमकं कोण इच्छुक आहे आणि कोणाला हे पद मिळू शकतं या संदर्भात आपले ही बातमी. आपण अजूनही जर महाधुरळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कारण ब्रेकिंग न्यूज आणि परफेक्ट विश्लेषण यासाठी एकच नाव आहे, महाधुरळा. आता वळूया मूळ विषयाकडे. भाजपच्या वतीनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रत्येकाला आता संधी हवी आहे महामंडळावर. महेश जाधव जे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष आहेत, विधान परिषद मिळणार नाही हे जवळजवळ नक्की झाल्यामुळं आता महामंडळ आपल्याला मिळेल अशी त्यांची अपेक्षा. कारण गेले अनेक वर्षे भाजपचं ते काम करत आहेत. काहींना आता नगरसेवक पद मिळालं, काहींना अन्य काही पदं मिळाली. त्यामुळे आता महेश जाधव आणि राहुल चिकोडे या दोघांच्यामध्ये स्पर्धा आहे किंवा दोघंही इच्छुक आहेत महामंडळासाठी. कारण अनेक वर्षे भाजपचं काम करत असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी या दोघांनी अतिशय मोठं काम केलं. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला संधी याची उत्सुकता निश्चित आहे. अतिशय महत्त्वाचं, सुरेश हळवणकर गेले 4 वर्षे विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत, प्रतीक्षेत आहेत, पण अजूनही त्यांची निवड होईना. त्यामुळे आता चांगलं महामंडळ त्यांना देऊन विधान परिषदेऐवजी महामंडळावर त्यांची वर्णी लावता येईल का या संदर्भात भाजपमध्ये हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सुरेश हळवणकर हे नावसुद्धा ऐनवेळी पुढे येऊ शकतं. प्राध्यापक जयंत पाटील महापालिका निवडणुकीत यांनी मोठं काम केलं, त्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून जयंत पाटील यांना सुद्धा महामंडळावर वर्णी
लागावी यासाठी महापालिका निवडणुकीच्या वेळीच प्रयत्न झाले होते. त्यामुळे आता प्राध्यापक जयंत पाटील यांचंही नाव या स्पर्धेत आहे. समरजित घाटगे माडाचे सदस्य होते, अध्यक्ष होते, आता रितसर भाजपमध्ये आलेत. कागलमध्ये मंत्री मुश्रीफ यांची ताकद आहे आणि त्या ताकदीच्या बरोबर लढा देण्यासाठी आपली भाजपची ताकद उभारण्यासाठी समरजित घाटगे यांना सुद्धा महामंडळ आता खुणावं लागलेलं आहे. याशिवाय ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील यांचंही नाव या चर्चेत आहे. म्हणजे एकूणच भाजपच्या वतीनं महेश जाधव, राहुल चिकोडे, सुरेश हाळवणकर, नाताजी पाटील, समरजित घाटगे आणि प्राध्यापक जयंत पाटील ही नावं चर्चेत आहेत. आता वळूया आपण राष्ट्रवादीकडं तसं दोघं सध्या स्पर्धेत आहेत, चर्चेत आहेत. एक आहेत बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जे जिल्हाध्यक्ष आहेत. अनेक वर्षे पक्षाचं काम करत असताना महत्त्वाचं पद पक्षाच्या पलीकडं मिळालेलं नाही. त्यामुळे आता बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे आता महामंडळाचे हक्कदार म्हणून या पक्षात आहेत. याशिवाय माजी आमदार राजेश पाटील चंदगडचे यांनाही महामंडळाच्या माध्यमातून ताकद देण्यासाठी पक्षात मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तसं झालं तर राजेश पाटील यांनाही महत्त्वाचं महामंडळ मिळू शकतं. याशिवाय सध्या अलीकडं सगळं काही कागल असा एक प्रचार सुरू आहे, प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे कागलला द्यायचा निर्णय झालाच तर भैया माने आणि युवराज पाटील ही नावं नेहमीप्रमाणे पुढे येतील. आता वळूया शिवसेनेकडं. शिवसेनेत गेल्या 2 वर्षापासून सत्यजित कदम यांनी ज्या दिवशी प्रवेश केला शिवसेनेत त्या दिवसापासून महामंडळावर सत्यजित कदम यांची वर्णी लागणार असं बोललं जाते. खरं तर ताकद त्यांची निश्चितपणे महापालिकेत उपयोग पडली शिवसेनेला. त्यामुळे आता सत्यजित कदम यांना कोणतं महामंडळ शिवसेना देणार हे उत्सुकता आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेच्या वतीनं सत्यजित कदम हे सर्वाधिक हक्कदार आहेत. याशिवाय सुजित चव्हाण हे सुद्धा मागणी करू शकतात. सांगलीत नीता केळकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे असे अनेक जण या पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे वैभव पाटील आहे, सम्राट महाडिक आहेत. इच्छुकांची संख्या सांगलीत ही फारच मोठी आहे. समित कदम यांना सुद्धा एखादं महामंडळ मिळू शकतं जनसुराजच्या कोट्यातून. त्यामुळं समित कदम यांना कोणतं महामंडळ मिळणार हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आता कोल्हापूर, सांगली या भागात 1-2 महामंडळ निश्चितपणे मिळतील. ते आता नेमकं कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे. मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे लॉटरी नेमकी कोणाला याची उत्सुकता आहे. गेल्या 15-20 दिवसानंतर याची यादी जाहीर होईल, लॉटरी जाहीर होईल आणि या लॉटरीचे खरे हक्कदार कोण याची प्रतीक्षा आत्तापासूनच सगळ्यांना लागले. बघूया आता नेमका नशीबवान कोण. धन्यवाद. आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल.